कर्तव्य कसली कसं होणार नाही याची दक्षता घ्या. आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचं मंचाकडे आगमन होत आहे. तत्पूर्वी आपल्या आजच्या रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि लहान मुलं यांची विशेष काळजी घेणं आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे. त्यांची निगा राखा, त्यांची काळजी घ्या. जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. माता भगिनींना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मंचाकडे यायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे अभिवादन करण्यासाठी केवळ मनोज जरांगे पाटील जातील. फक्त मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जातील, बाकी कोणीही जाणार नाही. भाऊसर बंधू तुम्ही आता स्टेजकडे लक्ष ठेवा. चला येऊ का मी आता हे बघा, आपला मीडिया रथ जो आहे तो आपली ही रॅली जगभरामध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे मीडिया रथाला सहकार्य करा. मीडिया रथाला सहकार्य करा. स्वयंसेवकांना विनंती आहे, आपल्या पत्रकार बंधूंचा जो रथ आहे मीडिया रथ, त्या मीडिया रथाला सहकार्य करा. हा मीडिया रथच आपल्या सर्वांची गर्जना, आपल्या सर्वांचा आवाज पंचक्रोशीत या राज्यात, या देशात, या जगात पोहोचविणार आहे. या मीडिया रथाला सहकार्य करा. आदरणीय मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे प्रस्थान करत आहेत. अवघ्या काही सेकंदात यानंतर सन्माननीय मनोज जरांगे हे मंचाकडे आगमन करतील. केवळ मनोज जरांगे मंचावर येतील, बाकी कोणीही मंचाकडे यायचं नाही. मी 6 आंदोलनकर्त्यांना मंचाकडे आमंत्रित करतोय. हे 6 आंदोलनकर्ते आपल्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं कवड्याची माळ, तुळजापूरकरांनी आणलेली कवड्याची माळ मंचाकडे आणून द्या. आंदोलनकर्त्यांची नावं अनाउन्स करतोय. त्या 6 जणांनी मंचाकडे यायचे. अमोल जाधव कारी, खाली बसून घ्या. महिलांच्या बाबतीत काळजी घ्यावा. तुम्ही आहे तिथं बसून घ्या. आहे तिथं बसून घ्या. सर्वांना विनंती करतोय, कृपया बसून घ्या. विनंती करतोय, सर्वांना बसून घ्या. आरक्षण आपल्या हक्काचं, आरक्षण आपल्या हक्काचं. बोल भवानी माता की जय. भवानी हर 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 महादेव.
एक मिनिट संभाजी महाराज के हा जो पुरांचा रस्ता आहे तो मनोदानासाठी आहे. त्या रस्त्यावर केवळ मनोदाना काळके माध्यमांच्याकडे येतील. फक्त मनोदाना काळके माध्यमांच्याकडे आगमन करतील. बाकी कोणीही मंचाकडे यायचं नाही. भाऊसाहेबांना मला विनंती आहे, परिस्थिती स्थिती तुमच्या हातात सांभाळा. आपण कसं जायचं पुढं? बाकी कोणीही सर्वांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आज नजरेत काय धंदा आहे राव, काही नाही. बाजारात महिला आहेत. या महिलांची जबाबदारी आपल्याची आहे. अहो, इथून करतो मी आता. मला लय दम लागला. पोलीस प्रशासनाला विनंती, आपल्या स्वयंसेवक यासोबत आहे. कोणीही गैरसमज जाणवतोय करत असेल, वर्तन करत असेल तर त्याला तुमच्या भाषेत समजावा. आदरणीय मनोहर दादा पाटील यांचं मंचाकडे आगमन होत आहे. प्रकाश पाटील, मेडसिंगातील मनोज जाधव आणि साताऱ्यातील अभिजित सूर्यवंशी कवरेची महाराजांच्याकडे घेऊन या. तुळजापूरच्या नगरीत तुळजाभवानीचा आशीर्वाद तुळजापूर गावच्या वतीनं मनोज जाधवसाठी आणलेला आहे. मी या 6 कार्यकर्त्यांना मंचाकडे आमंत्रित करतोय. मनोज जाधव, अक्षय रेखाडी, नितीन बोबडे, प्रकाश पाटील, मनोज जाधव, अभिजित सूर्यवंशी 6 आंदोलनकर्ते मंचाकडे या. आंदोलनकर्ते तुळजापूरच्या नगरीचे आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद मनोज जाधव यांच्यासाठी तुळजाभवानीचा आशीर्वाद. नाही नाही, छत्रपती पुतळेकडे कुठं? 6 आंदोलनकर्ते हा? इथून आहे. 6 आंदोलनकर्ते मंचाकडे या. या पोलीस जाधव, ते 6 आंदोलनकर्ते घ्या. ते 6 आंदोलनकर्ते घ्या. ते 6 आंदोलनकर्ते घ्या. अय बद्री, अय मामा कसं जायचं? आदरणीय मनोज दादांचं या ठिकाणी समस्त महाराष्ट्राच्या वतीनं ए भाई सकाळपासून ही मंडळी 10 वाजल्यापासून नाही बाबा, मनोज दादा यांच्या पाटील यांच्या प्रतिमेच्या मुलाने करत आहे. छत्रपती जे कुठे या ठिकाणी मनोज दादा गेट कुठे गेट? यांचं पुष्पहार या सहाय्याला आपल्या सर्वांची उपस्थिती मंचापर्यंत होऊ द्या. अरे तुमचं आमचं नातं काय? जय भवानी, आरक्षण आमच्या हक्काचं. हर 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 महादेव. चला सर्वांचे धन्यवाद, सर्वांचे आभार, सर्वांचे धन्यवाद, सर्वांचे आभार. यानंतर आपण ज्या क्षणाची सकाळपासून गेले 5 ते 6 घंटे वाट पाहतात, किंबहुना आपण गेल्या अनेक तासापासून, अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून वाट पाहतो, ते आपल्या सर्वांचे आदरणीय विठोबा, आपल्या सर्वांचा विठ्ठल, आपले मनोज दादा मंचावर आहेत. आदरणीय दादा, वास्तव आता तुमच्या हवाली आणि त्यांना तुमच्या हवाली करून मी आपला निरोप घेतोय. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील.
स्वराज्याच्या संस्थापनाचे छत्रपती शिवराय खूप दैवत आहे तुझ्या भगवान. आणि विराट रूपाने जमलेल्या माझ्या धाराशिव जिल्ह्यातील मराठी बांधवांना माझा मानाचा देश. आपला मराठा समाज आपल्या मुलाच्या न्यायासाठी जिल्ह्यात एकत्र आहे. या मराठा समाजानं अनेक वर्षापासून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आरक्षणाचा संघर्ष आणि लढाई सुरू केली. शेवटी प्रत्येक वेळी मराठ्यांच्या नशिबी आणि मराठ्यांच्या मुलाच्या नशिबी फक्त अन्याय आणि अन्यायाचं वाटायला यायचं. आता मराठा समाजाने लाखोच्या संख्येनं गाव खेड्यातून आणि गाव शहरातून एकत्र यायचं ठरवलं. याचं कारण होतं आपल्याला न्यायाशिवाय आता पर्याय नाही. ही लढाई सलग 10 महिन्यापासून मायबाप मराठ्यांना सुरू आहे. कारण मराठ्यांचा धर्म आहे आणि मराठ्यांवरती संस्कार आहे. एखाद्या लढाईत जर उतरलं, एकदा जर मैदानात उतरलं तर विजय घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही. मराठ्यांनी एखादी लढाई जर हातात घेतली, परिणामाचा विचार कधीच मराठ्यांनी केला नाही. एकदा जर एखादा लढा हातात घेतला तर क्षत्रिय मराठ्यांचा धर्म असा आहे, एक तर विजय मिळवून वापस यायचं, कंपाळी विजयाचा टिळाच लावून यायचा नसता मरण पत्करून मागे यायचं, पण मोकळा मागे फिरायचं नाही. म्हणून हा मराठ्यांनी आता लढा उभा केला, हा अविरतपणानं उभा आहे. ही लढाई आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाहीये. सलग 10 महिने झाले ही लढाई सुरू आहे. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. ते पण फक्त ओबीसी शिकूनच आले घेणार. मायबाप मराठ्यांनो, हा संघर्ष तुमच्या आणि आमच्या लेकरांसाठी आहे. हा लढा श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी जोडणार. नोकरदार मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो, आरक्षण हे सगळ्यांसाठीच लागणार आहे. सगळ्यांचेच लेकरांना ठेवणार. प्रथम मी या विराट द्यायचं नाही का? धाराशिव जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो. आपणही दाखवून दिलं बाकीच्या जिल्ह्यात जे मराठा कुठं कमी नाही. सगळे धाराशिव जिल्ह्यातल्या रस्ते तरुण भरले. नक्कीच त्याला समाज 100% लागला म्हणून समजायचं. त्याने चुकच तशी केली. त्याने चूक इतकी मोठी केली. मायबापांना आपल्याला ह्या रॅल्या काढायची गरज नव्हती. आपल्याला या रॅल्या शांततेच्या का काढाव्या लागल्या, त्याच्या पाठीमागात छान भिजवले.
छगन भुजबळांना दंगली घडवण्याचा जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणून या राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि शांतता राहण्यात त्यासाठी मराठ्यांनी राज्यभर सुरू केलं. मायबाप मराठ्यांना तुम्हाला माझं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. गोरगरीब मराठ्यांनी आणि गोरगरीब ओबीसीने एकमेकाच्या अंगावरती अजिबात यायचं नाही. या राज्यात शांतता राहिली पाहिजे. कारण हे राज्य राजकारणाचं काय बापाची जागिरी नाहीये. हे राज्य आपल्या 18 पगड जातीच्या गोरगरीब ओबीसीचा गोरगरीब मराठ्यांच्या जनतेचं राज्य. हे येतील जातील आपल्या आपल्यात मारामारा लावतील. गोरगरीब मराठ्यांचा गोरगरीब ओबीसीचं वाटोळ होईल. मदतीला कोणीच येणार नाही. म्हणून आपल्याला शांतता ठेवायची. आरक्षणाची काळजी तुम्ही नका करू. आज छगन भुजबळ किती लावलं आरक्षण घेऊ आपण. मी निघाले काळजी करू नका. फक्त तुम्ही शांतता ठेवा. हे शांततेचं युद्ध कोणालाच वाटत नाही. आपल्याला या रॅल्या काढाव्या लागल्या नसत्या, परंतु मराठा समाजासमोर संकट उभा केली गेली. सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून आणि त्यांच्या बळावर यांनी सगळं बळ छगन भुजबळला दिलं. काय छगन भुजबळ आला काय? त्याचा सगळा सोयरा आहे. ते जाऊन द्या मानी वाट करून द्या सोयऱ्याला. त्या काढून तिकडे बाजूला एका बाजूला तिकडे द्यायला आणि तिकडे रस्ता करत जाऊन दिले. अरे तिकडून रस्ता करून जाऊन द्याला. शेवटी माझ्याशिवाय पर्यायच नाही. माझ्याकडेच यावं लागतं. जाऊन द्या त्याला द्या रस्ता. अशीच गत होणार आहे थोड्या दिवसात त्याची. रस्ता करून द्यायचा बाजूला जाऊन द्या. मराठ्यांनी कवा रस्ता करून द्यायचा. अशा व्यक्तीला रस्ता करून द्यायचा रे पटकून. त्याच्यावर सुद्धा अशीच वेळ येणार आहे थोड्या दिवसात. माझ्या नादी लागले तुम्ही. या रॅल्या मायबाप मराठ्यांना आपल्याला काढायची गरज नव्हती. का काढायची वेळ आली तुम्हाला एक 10 मिनिटांमध्ये शांततेत सांगतो. कारण तुम्ही सुद्धा उन्हात दिवसभर करताय. तुमचा जास्तीचा वेळ मी नाही घेणार. उद्देश काय हा महत्वाचा. या रॅल्या काढायची आपल्याला गरज नव्हती. पण सरकारचं ऐकून सरकारनं छगन भुजबळ आपल्या अंगावरती घेतलं. छगन भुजबळला सांगितलं सगळे ओबीसीचे नेते एकत्र कर. सगळे पडेल फिडेल सगळे गोळा केले त्यांनी. ओबीसी समाजाला आरक्षण असतानाही सामान्य ओबीसी समाजाचा विरोध नसतानाही ओबीसीच्या नेत्यानं मराठ्यांना आरक्षणासाठी विरोध केला. या छगन भुजबळने काय मागणी केली? 100-150 वर्षापूर्वीच्या असणाऱ्या मराठ्यांच्या नोंदी ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदीला कायद्यानं मान्यता दिलेली. आरणा करू नका. ऐकायला आलं तरी पास. आरक्षण खूप महत्वाचं आहे. हे गोष्ट समजून घ्या. नाही दिसायला मिळालं तरी नका दिसू देऊ. तुम्हाला आवाज आला तरी ठीक आहे. कारण आपल्या मनात आपल्या विचारात आपल्याला परिवर्तन करायचंय. कारण आपली जात कव्हा नाही ती दशकानंतर एकत्र आली त्याचा आनंद आपल्याला असू द्या.
आपण ह्या रॅल्या सुरू करण्याचा उद्देशच त्यांच्यापासून सुरुवात झाली. छगन भुजबळला ओबीसीचे नेते एकत्र केले आणि सगळ्यांना एक मुखाला मागणी सुरू केली मायबाप मराठ्यांनी. ज्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत, या नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळनं सुरू केली. या सरकारी नोंदी आहेत, छगन भुजबळच्या 100 पिढ्या जरी आल्या तर त्याच्या काय बापाची जागिरी नाहीये ते रद्द करायला. छगन भुजबळ, तू फुकट आरक्षण खातोय 16% आमचं. तुला फुकट खायची सवय लागली चारही बाजूला. फुकट वर मारायची सवय लागल्यामुळं तुझ्या तुझे डोळे सुद्धा गेले. तू इतकं पाप आणि पातक करायला लागला की तुला भान सुद्धा नाही राहिला तू कशाची मागणी करतो आणि तू कोणत्या पदावर बसला. ज्या संविधानानं तुला पदावर बसवलं तुला येतही भान नाही राहिलं की तू मागणी काय करतोय. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या या सरकारी नोंदी आहेत, या कुणाला रद्द होत नाहीये. माणूस किती विरोधी असावा, किती जातीवाद असावा, किती एखाद्या जातीविषयी त्याच्या मनात द्वेष असावा, मराठ्यांविषयी किती आकाश ठासून भरलेला असावा, याचं उत्तम उदाहरण जातीवादाचं म्हणजे फक्त छगन भुजबळ. मराठ्यांच्या नोंदी रद्द करायचं धाडस त्यांनी केलं. आपल्या सरकारी नोंदी आहेत, ओबीसीला जे आरक्षण दिलं, या भारत देशात एकाही ओबीसीची सरकारी नोंद नाही. भारत देशात मराठाच एक अशी जात आहे की भारत देशात फक्त मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या. तरीही यांची मागणी आहे, मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो, या आमच्या सरकारी नोंदी आहेत, याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे 288 उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून सांगा. तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा, मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखवू. आम्ही शांत, आम्हाला शांत राहू द्या. जर कांचा संयम सुटला तर या राज्यात आम्ही एकटेच मराठी 50-55% सगळ्यांची पाठ पुरवण्याची ताकद एकट्या मराठ्यात. आम्हाला त्या वळणावरती नेऊ नका. छगन भुजबळ तुमच्या सरकारचा मंत्री, त्याला समजून सांगा, त्याला जातीय तेढ निर्माण करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. धनगर बांधवांचा आणि मराठ्यांचं कधीच वैर नाही, कधी विरोधही नाही. ही छगन भुजबळ इतका अपेक्षा पायाचा आहे. यांनी धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, विनंतीशिवाय नाविलाज दुसरं काय करू शकत नाही. आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या, नाही तर तुमचा प्रश्न तुमच्यापाशी, आमचा प्रश्न आमच्यापाशी वेळ आल्यावर बघू. विनंती करणं माझं काम आहे. धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं नाही, कोणाच मुळे धक्का लागू शकत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळं धनगर बांधवांसाठी, धनगर बांधवांच्या आरक्षणाला देव जरी आला तरी धक्का लावू शकत नाही. हे अगोदर समजून घ्या. छगन भुजबळचं ऐकून फुकट इकट भांडण घेऊ नका. गोरगरीब ओबीसीत आणि गोरगरीब मराठ्यात छगन भुजबळचं ऐकून वाद लावू नका. आमची इच्छा नाही कोणाशी वाद करायची. भावना समजून घ्या. ही छगन भुजबळ नाटी लावतोय. कोणाला म्हणतो आमदार किती, कोणाला म्हणतो महामंडळ देईल. अरे बाबा छगन भुजबळ तू थांब रे, थोडं दम धर.
कार्यक्रमात लावतो मी ते थोडं आणि तसं नाही एवढ्यातले लोक तुला निवडून येऊन पेट्या तुम्हाला नादी लागू नको म्हणलं होतं तुला नाही. तुझ्यावर इतकी वाईट वेळ तुझ्या एवढ्या जिंदगीत आली नसेल इतकी वाईट वेळ आली नाही तर मग मराठाचा द्वेष सोडून दे. या धाराशिवच्या आई तुळजाभवानीच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आवाहन करतो. तू इथून पुढे तरी मराठ्यांच्या नादी लागू नको. मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दे. याच मराठ्यांनी तुला मोठं केलेलं आणखी मोठं करते नाही तर हेच मराठी तुला पायाखाली कायमच दाबते. माझ्याकडे एवढ्याचे लोक आलते ते मला म्हणले तुम्ही जर म्हणले त्याला निवडून आणा तरी आम्ही पाडणार आहे त्याला. माझ्याकडे जामनेरचे बी आलते गिरीश महाजनच्या मतदारसंघात ते बी रोवून होती त्याला. त्याच्या हे ध्यानात नाही 1,36,000 त्याच्या मतदारसंघात कुणबी मराठे एकटे. शेवटी ते कुणबी जरी असले तरी मराठे त्यांना आमचे पाहुणे तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले ते म्हणजे आता तांगाच पलटी करतो तांगा. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही मराठ्यांच्या वाटोळं करायची भूमिकेत कोणी यायचं नाही. मी काय चुकीचं केलं? मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलोय मी काय चुकीचं केलं? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो तुम्ही विनाकारण गैरसमज पसरवू नका आणि छगन भुजबळला हाताखाली धरून ओबीसी आणि मराठ्यात वाद लावू नका. आम्ही काय चूक नाही केली. हे जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत यांना आरक्षण असून हे सगळे जण सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र यायला लागले म्हणजे हे जर एकत्र आले तर जातीवाद नाही आणि मराठे जर एकत्र आले तर जातीवाद वारे नाही. तुम्ही लोकांना पाडता त्यावेळेस जातीवाद नाही आणि मराठ्यांनी एखाद्या बार तुम्हाला टंगल धरून आपल्याला पाळलं तर जातीवाद वारे नाही. तुम्ही एकत्र आलात आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय. आमच्या डोळ्यात एकता 1994 ला तुम्ही 16% आमचं आरक्षण घेतलं. मराठ्यांनी आनंदाने बघितलं. तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता त्यावेळेस आम्ही आनंदाने बघितलं पण आम्ही एकत्र आलो तुम्ही आमच्या जातीवाद आहेत म्हणून आम्हाला डाग लावला. मराठे जातीवादी असते तर 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. कोणता जातीवाद आम्ही केला? आंतरवालीला शांततेत आमरण उपोषण सुरू झालं. लाठीचार्ज आमच्यावर झाला. फडणवीस साहेब छगन भुजबळला बळ द्यायचं कमी करा. छगन भुजबळ इतका अतिशय पायाचा आहे त्याच्या सहित देव सुद्धा तुम्हाला जेलला घेऊन जाईल. छगन भुजबळच्या नादात राज्यातला अख्खा भाजप संपून बसताल. मराठे तुमचे विरोधक नाहीयेत आणि असण्याचं कारण सुद्धा नाही. पण छगन भुजबळचं ऐकून तो बोलत नाही ना माझ्या विरोधात माझ्या जातीच्या विरोधात बोलत नाही त्याच्या रट्ट्यात वाजवून त्याला नाही. तो एकदाच बोलला होता तर आणखीन त्यांनी थोपडतच केलं नाही. आपल्याला कसं का अवघड असतं. तो मराठाचा असं ते कुणाचा असतो कोणचा नेता असो माझ्या जातीच्या विरोधात बोलला की नाही वाजेल. तू मागून कोणीतरी नाव घेतलं म्हणून मला बोलायला लागलं त्याचं नाव बी मी घेतलं आणि मागून बोलत जाऊ नका. ते आता मागून बोलतो अडवली इतकी वाईट वेळ आली त्यांच्या. छगन भुजबळच्या नादी लागून फडणवीस साहेब तुमच्यावरती वाईट वेळ येईल. तुम्ही गैरसमज पसरल्याला भरून काढण्याच्या नादात ओबीसीच्या मता घेण्याच्या नादात नेरेटिव्ह भरून काढायच्या नादात
आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे अनादान असं करून करून त्या छगन भुजबळाला जवळ करून सगळ्याचे सगळे राज्यातले तुमचे शिटं पाडायला जबाबदार फक्त छगन भुजबळ असणार आहे. त्यापेक्षा त्याचं न ऐकता मराठ्यांचा हक्काचं आरक्षण द्या, त्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. मी वयानं बारीक आहे पण तुम्हाला समजून सांगतोय, ऐकायचं तर ऐका, नाही तर विधान या लोकसभेला मी फक्त पाडा म्हणलो एवढा मताळा झाला तुम्हाला आणखी सुधारणा नाही कस काय पडले. मी कुणालाच म्हणलं नाही नाव घेऊन पाडा, सांगितलं का रे? आणि मग मी जर नाव नाही घेता ही फजिती होती. हो छगन आप्पाचं जर ऐकलं ना ऐक ते पुरे पडते. छगन आप्पा कामातून गेलाय आता, लायकी लागते आवाजावं बोलून घ्यायला. जातीच्या लेकराचा दुसऱ्याचा ड्रेस नाही करायला लागत तेव्हा मान सन्मान मिळतो आवाजावं बोलायचा. दुसऱ्याच्या लेकराच्या अंगणात माती घालायची, विष घालायचं आणि सन्मानाची अपेक्षा आमच्याकडून करायची. आम्ही सन्मान कोणाचा करतो? मराठ्यावर असे संस्कार आहेत जो जातीवाद करत नाही, दुसऱ्याच्या लेकराला दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण समजतो, दुसऱ्याचं लेकरू दुसऱ्याच्या मुली यांच्या शिक्षणासाठी आरक्षणाला विरोध करत नाही, त्याचा आम्ही सन्मान करतो. अशा येडपाटाचा सन्मान आम्ही करत नसतो. आम्ही कुठे जातीवाद केला नाही. फडणवीस साहेब विशेष करून तुम्हाला असं सांगतोय, आम्ही कुठंच राज्यात जातीवाद केला नाही. आम्हाला उपोषण सुरू झालं, आमच्या आया बहिणी शांततेत बसल्या. मोबाईलवर बोलतो बैठकीला बोलली आपण, मला वाटलं बैठकीला गेली. आम्हाला उपोषण अंतरवाली सुरू झालं. माय मायलांनो स्वतःच्या लेकरासाठी स्वतःच्या नातवासाठी या मराठा समाजाच्या वेदना भोगलेल्या मराठ्यांच्या लेकरासाठी अंतरवालीत आम्हाला उपोषण सुरू झालं. आमच्या आई बहिणीचा काही दोष नव्हता. जसे तुम्हाला लेकर आहेत तसे आम्हालाही लेकर आहेत. आमच्या आई बापाला स्वप्न बघितलं आमचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत. आमच्या आई बापाला रात्रंदिवस कष्ट करून लेकर शिकवल्यात. असा एकही बाप आणि एक आई नाहीये त्याला वाटत नाही माझे लेकरू अधिकारी होऊ नये म्हणून. आमच्या आई बाप झाल्यानं वेळे प्रसंगी उस तोडलेत, वेगाला पैसे काढलेत पण लेकर शिकवल्यात. आई बापाला स्वप्न बघितलंय माझ्या वाट्याला आलेला वेदना, माझ्या वाट्याला आलेला कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून वेळे प्रसंगी आमच्या मायबापाला जमिनी विकल्या पण लेकर शिकवलेत. पण या आरक्षणाला आमच्या लेकराचा घात केलाय. आई बाबाच्या स्वप्नाची राखरागुळी झाली. आरक्षण नसल्यामुळे आमचे लेकर नाही नोकऱ्या लावू शकले. फुकटचं आरक्षण 16% आरक्षण छगन भुजबळानं वर पाडलंय. आता नोंदी सापडल्या त्याही रद्द करा म्हणतो. हे आरक्षण मराठ्यांना मिळावं म्हणून अंतरवालीत आम्हाला उपोषण सुरू झालं. काही कळण्याच्या आत इतका भयानक प्राणघातक हल्ला आमच्या आई बहिणीवरती आणि जिल्ह्या बसलेल्या माणसांवरती झाला की मुंडके वर करायच्या आतच रक्ताचा सडा पडला. आमच्या आई बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घुसल्या. बारीक बारीक लेकरं रक्ताच्या थांबल्यात पडले. आई लेकराला दिसत नव्हताना बापाला लेकरं दिसत नव्हतं. इतका अंगात धुंदपणे मार सुरू होता की त्या अश्रू धुराच्या नळकांड्याने त्या धुरानं बारीक बारीक लेकरांचे डोळे सुद्धा उघडत नव्हते 8-8 दिवस.
वयोवृद्ध माणसं असणाऱ्यांच्या मांड्यात गोळ्या, कुणाच्या हातात गोळ्या, छोट्या छोट्या मुलींच्या डोक्यात गोळ्या, माई माऊलींच्या डोके ह्या दस्त्यानं, बंदुकीच्या दस्त्यानं फोडण्यात आले. 30-30, 35-35 टाके पडले. रक्ताच्या थारोळ्यात किंकाळणारे, आक्रोश करणारे आमची आई, या मायबाप मराठ्यांना ओरडून नावखान्यात न्यायला सुद्धा कोणी नाही. एवढा मोठा संघर्ष आणि एवढा मोठा अन्याय पण मराठ्यांनी सहन केलाय. आम्हाला जातीवादी कशावर सिद्ध केलाय. आजही आमच्या आई बहिणीला रस्त्यानं नाही चालता येत. आजही बाजावर झोपलेले आमचे आजी आणि आजोबा, आमचे मराठ्यांचे माणसं, तरुण पोरं, आजही त्यांना नाही चालता येत. जर कोणाला बघायचे असले आणि फडणवीस साहेब तुम्हाला बघायचं असलं तर आत्ताही गोळ्या आणि बंदुकीने घातलेले छिरे आत्ताही पोरांच्या आम्ही पायात आणि हातात तुम्हाला दाखवतो. गोळ्या घालणारे जातीवादी अधिकारी, फडणवीस साहेब, जातीवादाचा डाग छगन भुजबळच्या माध्यमातून मराठ्यांना लावू नका. ज्या अधिकाऱ्यांनी मराठ्यांवरती गोळ्या झाडल्या त्या जातीवादी अधिकाऱ्यांना तुम्ही अधिकारी कोणते आणले होते हे आम्हाला माहिती. त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याऐवजी तुम्ही मराठ्यावर गोळ्या झाडणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती दिली. हे आयुष्यभर मराठी विसरणार नाहीत, लक्षात असू द्या. हिशोब होणार, दिवस बदलते. फडणवीस साहेब, मी करणाऱ्यांच्या सुद्धा सत्ता गेली आणि गर्व असणाऱ्यांचा सुद्धा गर्वाचा हरण झालाय. सत्ताला दिवसाची नाहीये, मराठ्यांचे सुद्धा दिवस येतील. अधिकाऱ्यांना जातीवाद करायची गरज नव्हती, त्यावेळेस हिशोब पुरा होणार म्हणजे होणार, सुट्टी नाही. तुम्हाला आरक्षण असून, फडणवीस साहेब तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतोय, माझ्या मराठ्यांना माहित असावं म्हणून सांगतो. आरक्षण असून छगन भुजबळ मराठ्यांच्या विरोधात लढतोय. जातीवादी छगन भुजबळ कामी, आंतरवालीत आमरण उपोषण सुरू. त्याच अंबड तालुक्यात हेलगार सभा छगन भुजबळने घेतली आणि तिथून जातीवाद केला. मराठ्यांचे हातपाय तोडा, माझे कोयत्यानं तोडा. अनेक वेगळे वेगळे उग्र भाषा. तुला माहित नाही मी काय म्हणणार, फक्त झोपत असताना लोक जागा असताना तो कोण कोण आहे त्याला जर वापर त्यांनी काय केलं तर मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही. काड्या करतो मग बरोबर. फडणवीस साहेब त्याला जातीवाद नाही म्हणत का? आंतरवालीत आत्ता आमरण उपोषण सुरू आहे. त्याच्या समोर छगन भुजबळला तुम्ही सगळे ओबीसीचे नेते गोळा करायला लावले आणि आंतरवालीच्या समोरच आंदोलन ठेवलंय. याला जातीवाद म्हणत नाहीत का? समोरासमोर जर आंदोलन बसले तर मारामाऱ्या होणार की नाही होणार? होणारच. तरी मराठ्यांनी शांतता ठेवली, मराठ्यांनी आवाहन केलं. त्यांचा डाव होता छगन भुजबळचा. इथून जाणाऱ्या मराठ्यांच्या आंतरवालीला गाड्या नाही शिव्या दिल्या मराठ्याने तरी शिव्या दिल्या मराठ्याने गाड्या फोडायच्या आणि दंगल घडून आणायचे. छगन भुजबळचा डाव मराठ्यांनी हाणून पाडला, नाही यशस्वी होऊ दिला. मराठ्यांनी कुठंच जातीवाद होऊ दिला नाही. हे छगन भुजबळ ती डाव हुकला म्हणून घेऊ इतक्या आतल्या गाठीचा आहे. इतका नीच विचाराचा माणूस राज्यात आणि देशात आणि पंचायत जातीत जन्मू नये, कधीच जन्मू नये. हे टेस्ट आम्हाला वर जायला पाहिजे.
त्याने असा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधून काढलं. काय बोलला? आली बस ना, मला असं मध्ये बोललं झटके केलं असा कार्यक्रम. आंतरवालीच्या समोर बसवलं आणि दुसरा डाव टाकला, माझं जुनं गाव शोधलं माई मावल्यानं. आणि तिथं त्याला दंगल घडून आणायची होती ना, असं दाखवायचं होतं की मी गाड्या फोडायला लावल्यात, मी दंगल घडवली, म्हणजे मला डाग लावायचा होता. त्यांच्या गाड्या त्यांनी फोडल्या, त्यांचे गोटे त्यांनाच लागले. मराठे गप बसले, त्यांना तसंच उठून दवाखान्यात जावं लागलं. त्यांचे कपडे तेनेच फोडून घेतले, मोकळे झाले. तिथेही मी डाव घालून पाहिला. बघा, त्याने तिसरा डाव असला, किती खालच्या ताज्याच्या विचाराचा माणूस असावा. त्यांनी छगन भुजबळांनी काही ओबीसीच्या नेत्याला सांगितलं, मला काम नाही झालं कालच्या रात्री, मला यादी माहीत सुद्धा नव्हतं. त्यांनी सांगितलं, आता काय काम करा, मी आहे पदावर बसलेली ते, मी आहे तुमच्या मागं, तुम्ही काय करा, आंतरवालीतच ओबीसीचे नेते रॅली काढा. मला सांगा, इतकं हटकून केल्यावर भावना होते, त्याला काही सहन करण्याची जी मर्यादा असते का? आम्हाला काही मर्यादा असताना सहन करायचं. त्यांनी आंतरवालीतच रॅली काढली. आम्ही इथून सांगितलं, एकाही मराठा नेत्याला काहीच बोलायचं नाही. प्रत्येकाला अधिकार काढण्याचा, पण हटकून काढण्यात आणि अधिकाराच्या भाषेत खूप बदल आहे. तुला पुरा महाराष्ट्र नाही का? बाकीचे जिल्हे तालुके जळले का? आंतरवाली जिल्हे बोट दिसते का? आंतरवालीत काढण्यात काढू दे, कोणी विरोध नाही केला. मराठी व्यक्ती कलाकार आहेत, त्यांची रॅली आली, विशाल घरात झोपून जरा गेलो, गेले माझे काय करतात. छगन भुजबळ फडणवीस साहेबांना पहिल्यापासून सांगितलं, माझा डाव टाकू नका, तुम्हाला फक्त मी दिसायला यायला दिसतो, पण तुमचे षडयंत्र डाव पुरे पठ्ठ्याने मोडलेत, कारण मी क्षत्रिय मराठा आहे, तुमच्या रक्ताचा वरील जातवा हे असले डावून भावून माझ्याजवळ काही नाही. तुम्ही सोशल मीडियाच्या पलीकडा माझ्यावर दुसरं काहीच लिहू शकत नाही, माझ्याजवळ काही सापडणार नाही. तुम्ही फक्त सोशल मीडियावरच लिहू शकता, त्याच्या पुढं काहीच नाही. बदनामी करायला माझ्याजवळ काही नाही, माझ्याजवळ प्रॉपर्टी नाही, पैसे नाही. उलटी पॅन्ट केली, खिसे उलटे केले तरी आठवणा खाली पडत नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्यापाशी काही काम नाही, तुम्ही काही शोधा, तुम्ही फक्त सोशल मीडियावर लिहू शकता. मला काय म्हणतात छगन भुजबळ, इच्छा होतं नापाशी, मी ते म्हणतात ते चौथे नापाशी, त्याला अभ्यास नाही, कायद्याचा नाही, घटनेचा नाही. अरे मी पागल याला आहे, तुला काय करायचं? मी पार बदलले, तू टंगावर चलवतो, मी टुकरीवर चलवतो, तुला काय करायचं? ते म्हणते कसलं गाणं दिसतंय, अभ्यास नाही त्याला, कसलं गाणं नसेल, तुला काय मला काय लग्न करायचं काय असेल? तुला करायचं काय? मी आपला कसा दिसून तुला काय ठेका घालला का? तो मला काय मुख्य घ्यायचं ते? तुला करायचं काय? मी कसला दिसून? तू जसा तुझ्या जातीसाठी कट्टर आहे, तसा मनोज जरांगे सुद्धा त्याच्या जातीसाठी कट्टर आहे. काही लिहितात, सोशल मीडियावरती मला उगा बदनाम करायसाठी सुरू करतात. काही लिहितात, हे म्हणतात हे येडे हे, याला काही कळत नाही, गावठी हे, रानटी हे. अरे मी रानटी गावठी, मी पार गदा. खाली कुठा कसा ठोकला उठतो तुला? मी अभ्यासक नाही बाबा, किंवा PhD केलेली, पुस्तक वाचू वाचू तो डोळ्याचे खासड झाले बा. मी फार गदा आहे, पण तुला माहिती कुठे उठते ते का? तुला मी 29 ऑगस्टला सांगितलं होतं, तो पाचर ठोकली, मी असा खोटा ठोकी की तुला कमीत कमी 1000 पिढ्या तरी उपटणार. येतो गोपटे तुला, मी येणार आहे.
पण ट्रेपे लावून लागले सगळ्याला. आई बापा हो, मी जातीवाद नाही केला. मी एकाही ओबीसीच्या नेत्याला आतापर्यंत नाही देतो आणि ओबीसी समाजाला सुद्धा. पण मी छगन भुजबळला सोडत. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात मोठा जातीवादी राज्यात फक्त छगन भुजबळ. मराठ्यांचा आरक्षणाचा मारेकरी फक्त छगन भुजबळ. मी जातीवाद केला नाही, कधी करणार पण नाही. काय अँब्युलन्स मध्ये पाठवा, नेले का? जाऊ द्या, रस्ता करून द्या त्यांना लवकर. नाही पाणी द्या, नेले ना? चल हा हेच कळत नाही त्याला. छगन भुजबळला हेच कळत नाही. पारधी समाजाचे बांधव सुद्धा अपंग असताना रॅली सहभागी आहेत. मुस्लिम समाजाचे, दलित समाजाचे, धनगर समाजाचे बांधव सुद्धा, त्याकडे समाजाचे बांधव सुद्धा, राजपूत समाजाचे बांधव सुद्धा रॅली सहभागी आहे. सामान्य ओबीसींना सगळ्यांना वाटतं की गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यांचं, जर सरकारी निधी असतील तर. पण याला नाही कळत. जातीवाद माई बापावरून कुठंच नाही केला आणि करणारही नाही. आपण ही रॅली काढण्याचं कारण, त्यांनी मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द झाल्या पाहिजे. तुम्हाला सांगतो, सावध राहा. राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. इथं भाजपचा मराठा असला तरी आरक्षण लागणार आहे. भाजपच्या नेत्याला नाही लागायचं, पण भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण नाही लागायचं. तो भला तुमचा नेता असत आणि त्याला नाही लागणार, पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला मोठं होण्यासाठी आरक्षण लागणार. त्यामुळे आपल्यातली फक्त एकजूट फुटून द्यायची नाही. काही झालं तर आपण जातीवाद करत नाही आणि कधी करणार पण नाही. आपल्याला रॅली यासाठी काढाव्या लागल्या की छगन भुजबळनं मागणी केली मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. एकही माय मापल्यानं आणि मायबाप मराठ्यांना एकही नोंद रद्द होऊ द्यायची नाही, एक सुद्धा नसता. राज्यातले अख्खे रस्ते जाम करायची वेळ आली तरी हरकत नाही, पण नोंदी रद्द मात्र मराठ्यांच्या होऊ द्यायचा. जातीवादाचा डाग तुम्ही आम्हाला कसा लावायला लागले? कशाच्या आधारावर तुम्ही आम्हाला जातीवादी सिद्ध केलाय? एखाद्या वेळेस तुमचं एखादा सीट पडलं म्हणून आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमचे शेकडो पाडले, त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही आहेत का? आम्ही कोणता जातीवाद केला? तुम्ही आमच्या गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायचा एकजुटीच्या जीवावर, तो जातीवाद नाहीये का? तुमच्या लोकांनी आमच्या अधिकारी वर्गाला सुद्धा त्रास द्यायचा. तू मराठ्याचा आहे म्हणून आमचं काम करत नाही का, असं त्याला हिलवायचं. हा जातीवाद नाहीये का? आमच्या डॉक्टरांना सुद्धा तुम्ही जातीवादी म्हणायला लागलात. तुम्हाला पैसे कमी केले तर ठीक, नाहीतर त्याला भाषा वापरायची. तू मराठ्याचा डॉक्टर आहे म्हणून आम्हाला पैसे देत नाही का, कमी करत नाही का? हा कोणता जातीवाद नाही का? गोरगरीब मराठ्यांना त्रास द्यायचा, आमच्या अधिकारी वर्गाला त्रास द्यायचा, याला जातीवाद म्हणत नाहीत का? आमच्या आरक्षणाला विरोध करायचा, याला जातीवाद म्हणत नाहीत का? माझी मराठ्यांना विनंती आहे, पुढच्या काळात एकमेकाच्या मदतीला यायचं शिका. कुठल्या अधिकाऱ्याला त्रास दिला तर मराठ्याने ताकदीला त्याच्या पाठीशी उभं राहायचं शिका. आपली जात सांभाळायला शिका. हे 10-5 टक्कोच एकत्र येतात आणि अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास देतात, आपल्या व्यावसायिकाला त्रास देतात. पुढच्या काळात या गोष्टी होऊ द्यायच्या नाही. संरक्षण करायचं, जातीच्या लोकांचं रक्षण करायचंय आणि बघायची भूमिका घेत जाऊ नका. कोणाला पाय नाही लावायचा,
पण पाय लावला तर सहन करायचं नाही। एखाद्या गावातल्या गरिबाला त्रास दिला त्याच्या मदतीला सगळेजण धावून जात जा। त्याच्यावर अन्याय होऊ देऊ नका, बघायची भूमिका घेऊ नका। हे लोक आपल्यावर अन्याय करायला लागलेत। सगळे एकत्र येऊन गोरगरीब मराठ्यांना गावखेड्यात त्रास सुरू झालाय। बघायची भूमिका आता बंद करा। शांततेत का होईना जाऊन उभा राहा। दुसऱ्या वेळेस अन्याय बंद होईल। काही झालं तरी मी मात्र मागे हटत नाही। मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि साथीची गरज आहे। यांच्या किती टोळ्या एकत्र होत्या तुम्ही त्याची काळजी करू नका। आतापर्यंत 3 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं। कसं मिळाले ते राहिलेल्या 5 मिनिटात सांगतो। सुट्टी झाली आपल्याला। मी सरकारला विचारलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या, खरं सांगा किती निघाल्या आणि त्या खऱ्या आहेत का? सरकारनं सह्याद्रीच्या बैठकीतच प्रोसिडिंग बुक दिलंय आणि त्याच्यावरती लिहिले 54 लाख नाही 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या। 57 लाखात 3 जरी धरल्या तरी 1.5 कोटी मराठा आत्ताच आरक्षणात गेला। त्याच्यामुळे काळजी करू नका। आरक्षण घेतल्याशिवाय आपण नाही हटत। 2 मुद्दे होते तेवढे तुम्हाला सांगतो। शब्द होते 4, त्याच्यापैकी 2 सांगतो। चर्चा सुरू झाली सरकारशी अंतरवाली। न्यायाधीश 4 बरोबर आणले। मंत्री लोक भरपूर, आमदारही भरपूर आले, सचिव आले, सगळे अभ्यासक सुद्धा आरक्षणाचे आणि घटनेचे सुद्धा होते। कायद्याचे अभ्यासक आणले। हे आणण्याचं काम सरकारने केलं आणि 4 शब्दावरती चर्चा सुरू झाली। त्यातले महत्वाचे 2 शब्द सांगतो। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची या शब्दावरती आमचं सगळ्यांचं एकमत झालं। सगळे सोयरे म्हणजे कोण? ज्या मराठ्यांची नोंद सापडली आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही। ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना आणि त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। यावर सगळ्यांचं एकमत झालं। शब्द दुसरा, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। यांनी टाकला होता माझ्यावर डाव। एवढंच सांगणार आहे, मी लगेच सुट्टी घेणार आता। गिरीश महाजनांनी सांगितलं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही। मला माहित होतं हे जे आंदोलनात जातं म्हणजे अण्णा हजारेचे असो कोणाचे असो हे पनवतीच लावतो आणि डाव टाकून आंदोलन संपते। हे मला आधीच त्यांचं भाजपातल्या काही माझे मंत्र्यांनी सांगितले। त्याला वाटत सगळे त्याचेच आहेत काय, आमची भेट काही, कारण त्यांना आरक्षण मिळालंय, त्यांच्या लेकरात चांगलं झालंय। त्याने असा डाव टाकला पण मी त्याच्या पुढचा होतो। मला माहित होतं पुढे चालून डाव टाकणार आणि ते टाकलाच ह्या 15 दिवसात। तो मला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही। काही केलं, कोणी आला तरी ती अंमलबजावणी कोणी मिळू शकत नाही। त्याचं कारण सांगतो, 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सोयऱ्यांना त्या आपण केलेल्या कायद्यामुळे फायदा होणार आहे म्हणून ते होणार नाही। तरी त्यांनी डाव टाकला पण मी पुढचा टाकून ठेवला त्या टायमाला। तेव्हा असा होता, हे लक्षात असू द्या, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर जो मराठा मागणी करल मागेल त्या मराठ्यांना नोंद सापडलेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावरच कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। हे शब्द सुद्धा आपण त्याच वेळेस मंजूर करून घेतलेला आहे। त्यामुळे यांना सुट्टी नाही। कारण त्यावेळेची चर्चा ज्यावेळेस न्यायाधीश आले होते त्यावेळेची चर्चा पुन्हा एकदा मीडियावर शोधायला सुरुवात करा आणि सगळे मराठी बघून घ्या की हे शब्द आहेत का नाही। त्याच्यात धनंजय मुंडे असं म्हणले होते, हे तर भयानक काम झालं म्हणे।
मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर सरसकटच झालं आणि म्हणलं मग सरसकटच असतं. सगळ्या सोयऱ्यातून जर काही सोडून मराठी राहिले तर मागेल त्या मराठी घेतील. समजा आता इकडचे सगळे सोयरे असं करायला इथून पलीकडचे सगळे सोयरे, पण इकडे काही सगळे सोयरे राहिले अर्ध्या पलीकडे. जिथल्या निघालेल्या मराठ्यांच्या नोंदीवर सगळे सोयरे आरक्षणात गेले, पण काही जरी सोडून राहिले तर तुमच्याच नोंदीच्या आधारावर इकडच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण देता आलं पाहिजे. म्हणून आपण शब्द घातलेला आहे की मागेल त्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यावं लागणार. त्यांचा हे शब्द ध्यानातच नाही, कारण हे शब्द आपण लवकर पुढे आणला नव्हता. आपण 2-3 शब्द फक्त अगोदर पुढे आणले होते. एक शब्द आपण राखून ठेवला होता. माझे काही भाषण आहेत त्याच्या आधीचे मी 3 शब्द कायम सांगायचो. मी सांगायचो ती बैठक 4 शब्दावर संपलेली, त्यातले 3 शब्द आज सांगतो. इथून मागे 3 शब्द मी सांगितलेले होते, एक शब्द कायम मागे ठेवलेला होता. त्याचं कारण असं होतं की मला माहित होतं गिरीश महाजन डाव टाकणार आणि त्याचे डाव मोडायची जबाबदारी माझ्यावर, कारण मी तुमचा मुलगा म्हणून इमानदारीला काम करतोय. त्यांचा डाव मोडण्याची जबाबदारी माझ्यावर, कारण त्यांनी प्रत्येक वेळी डाव टाकले त्याच्या फाशात माणूस गुंतलेला आहे. प्रत्येक वेळेस त्याला एवढंच आंदोलन असेल त्याचा फासाच बसायला. ही सत्य परिस्थिती. त्याच्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी निघाल्यात, 4था शब्द आपला असा आहे, त्या मराठ्यांच्या नोंदी निघाल्यात त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. कारण नोंद निघालेला मराठ्यांचा व्यवसाय आणि नोंद न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे, कारण व्यवसायाच्या आधारावर या देशात आरक्षण दिलं गेलंय. म्हणून कुणबी विदर्भातल्या कुणब्यांचा आणि मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती. म्हणून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. माझी शेवटचं तुम्हाला मायबापावर विनंती, मी नाही हटत. हैदराबादला गेले ना 4 दिवस झाले नसते, कागदच चाळी देते गेले त्याला. तुमच्या मत कार्यक्रम संपल्यावर झोपून देतो काय, त्याचा खच म्हणाला येतो मी. आपला रप्ता लय अवघड असतो, आपला कोणी नाही भाऊ या दुनियात. हो घेऊन येता येतो माझ्याकडे, तो चिटकायला बघू इकडून काही काही नाही तर मांडीवर बसत काही रेस्ट. हो मग तुम्ही राहिलं रक्त मी त्याला पलीकडे सरको म्हणत इतके टपारी आहेत मध्ये, पलीकडे सुद्धा येतात मला इतके टप्पूचे टप्पू फुकट खाल्लेलं लोकात जेव्हा आमदार मंत्री झालेले असे चिटकत आहेत. मी कोणाचाच नाही. म्हणून माझ्या मराठा समाजाला माझ्यावर विश्वास आहे, मी कोणत्याच नेत्याचा होऊ शकत नाही. मी भाजपचा नाही, काँग्रेस नाही ना महाविकास आघाडी नाही, फगाडी नाही ना कोणी नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे, कट्टर जातवा आणि मी तुमचाच आहे. माझी फक्त तुम्हाला विनंती, सरकारनं मला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ एकत्र केलेत, मराठा घेरण्याचं काम सुरू केलंय. आता खरी वेळ मराठ्यांना साथ देण्याची. माय बापाओ, मला उघडं पडू देऊ नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मला आता हीच वेळ आहे की तुम्ही ताकदीने आशीर्वाद द्या, तुम्ही स्वाद द्या. तुम्ही जर खंबीरपणानं मागे उभा राहिलात, यांच्या मुठीवर पाहिजे मी आरक्षण घेतो, काळजी करू नका. मला या जगात कुणी नाही. माझं कुटुंब उड्यावर सोडून मी तुम्हाला मायबाप मानलाय. माझ्या शरीरात प्रचंड वेदना होत आहेत. मला 4 पायऱ्या उतरायच्या असल्या तरी 2 लोकांचा आधार घ्यायला लागतोय. मी कधी मरण हे सुद्धा मला माहित नाही. इतक्या भयानक वेदना मला होत आहेत. माझ्या समाजाच्या लेकराला न्याय देण्यासाठी माझ्या कुटुंबावरून उभा नागर फिरलाय. मी तुम्हाला मायबाप मानलाय. माझं कुटुंब मी तुमच्यात बघतोय. माझा बाप कुठे, माझी आई कुठे, माझा परिवार कुठे, मी लक्ष सुद्धा देत नाही. मला परिवार तुम्ही आहेत. माझं शेवटचं स्वप्न आहे. मी तुमचा देव बघितलाय. मी जातीशिवाय कुणाला किंमत देत नाही. उपोषणानं माझ्या शरीराची पूर्ण चांगली झाली. माझ्या अंगात रक्त नाहीये. माझं अंग कधी पण 70 कापायला लागतंय. माझं वजन कमी झालंय.
मी तुमच्यात कधी असेल का नाही याची सुद्धा मला भीती वाटते, पण मी आहे तोचपर्यंत तुमच्या लेकराला आरक्षण देईन, त्याशिवाय मरणार नाही. यांनी किती घेरू द्या, किती षडयंत्र करू द्या, मी नाही हटत. माझं शेवटचं स्वप्न आहे आपल्या कोटीला मराठ्यांच्या लेकरासाठी, मी तुमच्या लेकरासाठी यांच्या सगळ्या दुश्मन अंगावर घेतल्यात. मी फक्त मराठ्यांचं दुःख बोलतोय, मराठ्यांची खरी खरी वेदना मांडतोय. मी सरकारला फुटत नाही, मी सरकारला मॅनेज होत नाही, म्हणून सरकार माझ्यावर चढायला लागलंय. माय बाबा, मला कशाची गरज नाही, मला नाही पाहिजे पैसे, मला नाही पाहिजे पद. मी नशीबवान आहे, तुम्हीच माझ्यासाठी संपत्ती आहेत आणि तुम्हीच माझ्यासाठी पद आहे. मला नाही गरज यांच्या पैशाची, मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे फक्त, मला तुमच्या आशीर्वादाची आणि ताकदीची गरज आहे. तो आशीर्वाद आणि तुमची साथ कमी पडू देऊ नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय मी हटत नाही. मी नाही विचार करत, कारण माझा परिवार तुम्ही आहात, माझी तुमच्यावरती निष्ठा आहे. मी तुमच्यापेक्षा जास्त मराठ्यांच्या जातीपेक्षा कोणाला किंमत देत नाही. मला माझी जात मोठी करायची. माझ्या मराठ्यांनी बघितलेलं स्वप्न, मराठ्यांच्या लेकराने बघितलेलं स्वप्न, अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जगतोय. मी जीव तळ हातावर घेऊन येतोय. मी संघर्षाला भेट नाही, मी मरायलाही घेत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत माझं शेवटचं स्वप्न आहे, आरक्षण देऊन माझे मराठ्यांचे लेकर IPS आणि IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे. तुमच्या लेकराच्या अंगावर वर्दी चाललेली मला बघायची. माझं दुसरं काही स्वप्न नाहीये. मला नकोय प्रॉपर्टी आणि पैसा, मला नाही अपेक्षा कशाची. मला फक्त माझे मराठ्यांचे पोरं मोठे झालेले बघायचे. माझा समाज हाच माझ्यासाठी दैवत आहे. तुम्हाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत. तुमच्यावर आलेले संकट मी नाही सहन करू शकत. मराठ्यांच्या पोरानं नोकरीतून हुकल्याच्या नंतर त्याच्या वेदना नाही मला बघू वाटत. त्याच्या डोळ्यातलं पाणी काळीच पिळवाटून टाकणार आहे. त्याच्या वेदना नाही सहन होत. मराठ्यांच्या लेकरांनी ज्यावेळेस आई बापाची आठवण करताय आणि ते सांगताय माझ्या बापानं आईनं खूप पैसे घातले पण मी नोकरीला नाही लागलो, घरी कसा जाऊ, त्यावेळेस इतक्या वेदना होत आहेत की त्या सांगता येत नाही. माझा संघर्ष त्यासाठी बलिदान दिलेत मराठ्यांच्या पोरानं. या मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, मेटे साहेबांपासून वरजे साहेबांपर्यंत 350 पोरांनी आपलं बलिदान दिले. हे बलिदान मला नाही वायाला जाऊ द्यायचे. आई बहिणीचं कंपाळ उघडं पडलंय. या आरक्षणापायी आपल्या आईच्या कंपाळाचा कुंकू बसलाय. त्या घरातल्या वेदना एकदा फडणवीस साहेब जाऊन बघा. मराठ्यांच्या वेदना काय. छगन भुजबळ, तुला नाही कळायच्या मराठ्यांच्या वेदना. आमच्या आडवं येऊ नको. तू जर आडवा आला तर तुझ्यामुळे सगळं सरकार पाडायला सुद्धा मराठा मागे पुढे बघणार नाही. माझ्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू गेलंय आरक्षणापायी. ज्या घरात आत्महत्या आरक्षणासाठी झाली त्या घराचा उंबरा सुद्धा ओलांडू वाटत नाही. कारण त्या काळ्या कुत्ता अंधारात आत्महत्या केलेल्याची बायको ओक्सा फोक्सी कोपऱ्यात रडते. तिच्या डोळ्यात पाणी नाहीये. पुढचं जीवन जगायचं कसं.
वेदना नाही कळायच्या. आमच्या आत्महत्या झालेल्या कुटुंबाकडे एकदा जाऊन बघा. आमच्या वडिलांनी गेले त्या लोकांचे एकदा घरं जाऊन बघा. बारीक बारीक लेकरा बाप नाही दिसल्यावर कसे रडतायत एकदा जाऊन बघा. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सगळं अटॅक येईल. बापाला लेकरं जगायला लागलेत. बापाचा पाठीवर हात फिरणारा नाही राहिला. आमच्यावर आरक्षणामुळे अन्याय होतोय. छगन भुजबळ तुला नाही कळायचं. तुमच्या घरातलं कोणी मरत नाही म्हणून तुम्हाला वेदनाची जाणीव नाही. माझ्या मराठ्यांच्या घरातले लोक मेलेत त्याची जाणीव मराठ्यांचा मुलगा आहे म्हणून आहे. तुम्ही किती विरोध केला तरी ओबीसीतून मराठ्याला आरक्षण मिळवून देणार आहे. वाटेल त्या ठराला जाईल पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मनोज जरांगे मागे हटू शकत नाही. तुम्हाला माझा शेवटचा शब्द आहे. एकजूट राहा. राजकारणाच्या नादी लागून आपल्या समाजाचं वाटलं होऊ देऊ नका. सगळ्या पक्षातले मराठे आमदार मंत्री आणि नेते सगळ्यांनी हीच वेळ आता आपल्या जातीला मोठं करायची आणि साथ देण्याची. सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगतो. मंत्र्यांसह मराठ्यांच्या आमदार खासदारांसह आणि सामान्य मराठ्यांना सुद्धा जात वाचवा. जात संकटात सापडली. जातीला साथ द्या. जातीच्या पाठीशी उभा राहा. ही जात तुम्हाला कधीच विसरणार नाही. सगळेजण एकजूट राहा. ही लढाई आपल्याला जिंकायची. माझ्या पाठीशी आपला आशीर्वाद आणि साथ राहू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सुरुवातीला महिला